मी आपल्यास एवढंच विनंती करणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ध्येयधोरणे राहिले आहेत, माझे नेते अजितदादा पवार साहेब यांचे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाण्याचे विचार राहिले आहेत आणि शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारधारा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधीही सोडलेली नाही। आणि या उपर मला या ठिकाणी नमूद करायचंय की लातूर शहर हे सेन्सस 2011 प्रमाणे अल्पसंख्याक बहुल शहर असताना या शहरामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला या ठिकाणी हवं तसं प्रतिनिधित्व या ठिकाणी मिळत नाही। आणि या शहरामध्ये जे पक्ष सातत्याने अनेक वर्षापासून सत्तेमध्ये आहेत ते या ठिकाणी कुठेतरी या समाजाला डोळेझाक करीत आहेत। निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे उमेदवार आज या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत त्या सोबत या ठिकाणी आपण सर्वांनी राहावं। या शहराचा जो शाश्वत विकास आहे, सर्वांगीण विकास आणि समतोल विकास आहे, या शहराचा सामाजिक सलोखा आम्ही या ठिकाणी आबाधित ठेवू याचा विश्वास मला आहे। निश्चितपणे या लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही 53 नगरसेवक व 1 नगराध्यक्षाची जागा, तसेच उदगीर मध्ये सुद्धा आमचा जो नगराध्यक्ष झालेला आहे तो सुद्धा आमच्या मदतीने झालेला आहे। त्यामुळे एकूणच या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 1 वरती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच धुरंधर आहे। आज जी वेगळी भूमिका भारतीय जनता पक्षातर्फे सांगण्यात येत आहे ते पूर्णतः चुकीचे आहे। आणि या ठिकाणी आकडेवारीवरून आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी संख्याबळ या जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे ते निश्चितपणे क्रमांक 1च आहे। आणि मला विश्वास आहे की लातूर शहर महानगरपालिका ही आम्ही या ठिकाणी जिंकत आहोत। आणि निवडणुकीच्या नामनिर्देशनाच्या आधी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता राहिलेली नाही। त्यामुळं आता आम्ही निश्चितपणे आघाडी घेतलेली आहे आणि आपल्याला दिसतच असेल ते काय असं लपवण्यासारखं प्रकार नाही। त्यामुळं माझी मतदारांना विनंती राहणार आहे की आपलं लातूर शहर सुंदर, सुरक्षित आणि हरित शहर या ठिकाणी एक मॉडेल शहर, बारामती सारखं या ठिकाणी शहर आपण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावं। आणि निश्चितपणे हे जी बी टीम काय नाही, आम्ही ए टीम आहोत आणि आम्ही या ठिकाणी सध्या तरी आघाडीवर आहोत। आणि हे चित्र बदलत चाललेलं चित्र या लातूर शहरामध्ये निश्चितपणे दादांच्या सभेनं या ठिकाणी या शहरामध्ये मोठा संदेश जाऊन निश्चितपणे आम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी या लातूर शहर महानगरपालिकामध्ये आमचं पाऊल राहणार आहे।